प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू नवीन आहेस का? नाही. कम ऑन, नवीन आहे का? नाही. नवीन असेल तर प्रभू दाखवेल आपलं मिरॅकल. तुमच्या नावासहित तुम्हाला उभं करेल. तुमचा भरोसा बसावा, कारण असा बी जो परमेश्वरी जो मनातल्या गोष्टी काय करतो, प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहित नाही का देव मनातलं जाणतो? येस. मग तुम्हाला का दहावेस सांगावं नाव घेऊन? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला नाव घेतलेलं आवडतं बस. चर्च डायरेक्ट शिका. कसं? डायरेक्ट शिका प्रभूला ऐकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिकडून भविष्यवाणी होईल वेगळा भाग, पण देवाकडून डायरेक्ट आपण शिकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? आता मिदानी लोकांचे हे लोक बंधनात आहे. ह्या लोकांनी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. पहिला वर्ड रीड कर परत त्या अध्यायात 6 चॅप्टर मध्ये 7th वचन. काय केली? प्रार्थना केली. त्यांच्या त्रासामुळं ते देवाकडे प्रे करतात, आम्हाला काय दे? सुटका दे. देव भविष्यवक्ता पाठवतो आणि सुटकेचं उत्तर पाठवत नाही. नाही. चुकीची जाणीव करून देतो. कसली? चुकीची जाणीव. चुकीची. आणि देव त्यांना शिकवतो का तुम्हाला कसं या त्रासातून बाहेर पडायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? तुम्ही पण आज काय करताय प्रभूकडं? प्रार्थना. प्रार्थना करता. आणि तुमची इच्छा असेल का प्रभू आज अशी प्रार्थना होऊ दे ना, का माझे मार्क काय झाले पाहिजेत? मोकळे झाले पाहिजे. नक्की होणार, 100% होणार. पण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना ब्लेसिंग्स येण्या अगोदर देवाचं वचन येतं. येस. देवाचं काय येतं? वचन येतं. आणि देव तुमची मानसिकता पहिले बदलतो. येस. आमेन. आणि ज्यास तुमची मानसिकता बदलल मग ब्लेसिंग 100% येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना. भविष्यवक्त्याला प्रभूने पाठवलं येस. आणि म्हणत नाही का मी तुम्हाला काय करणार आहे. वाचवणार. का परमेश्वर त्यांना म्हणत नाही? कारण देव म्हणतो मुळात तुमची मानसिकताच नाहीये का तुम्ही ब्लेस व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं का ह्या गुलामीतून आम्ही बाहेर पडू शकत नाही. या त्रासातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. या आजारातून आम्ही बरे होऊ शकत नाही. या कर्जातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. आमच्या कुटुंबातलं व्यसन सुटू शकत नाही. पास्टर तुम्ही 1 तास द्या सेपरेट, तुम्हाला सगळी हकीकत सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या गुपित स्टोरीवर आमचा लय भरोसा आहे देवापेक्षा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी स्टोरी, तुझ्या जीवनातले त्रास किती भयानक असू दे, शेवटी उत्तर एकच असणार आहे की Yes. देव करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. जोपर्यंत तुझं मन म्हणत नाही तोपर्यंत देव बी नाही करू शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव कार्य कोणाला करायचंय? परमेश्वराला करायचं. कमॉन. एखादा आई वडील आपल्या मुलाला रडताना बघू शकतो का? नाही. नाही. मग देव कसा बघणार? येस. आमेन. त्याला कार्य करायचंय पण त्याला जागा भेटत नाही. येस. येस. काय भेटत नाही? जागा भेटत त्याला ती मानसिकता भेटत नाही. आणि ज्यास त्याला ती मानसिकता भेटल परमेश्वर तिथं कार्य करण्याचे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, देव गिदोनाशी बोलतो. कोणाशी? गिदोनाशी बोल. गिदोनाशी बोलतो. सगळे काढा 6वा अध्याय आणि एक एक वचन. ओके, सिस्टर रीड करल, तुम्ही तुमच्या बायबलमध्ये पहा, मग मी एक्सप्लेन करल. रीड कर त्याचं या ठिकाणी 11th वचनापासून. 11 वचन. आणि परमेश्वराचा दूत येऊन अबीएझरी योवाश याच्या अफ्रा येथील एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गहू लपवावा म्हणून तेथे द्राक्षकुंडात त्याची काढणी करीत होता. आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला म्हणाला, हे बलवान वीरा, यहोवा तुझ्या संगती आहे. मग गिदोन त्याला म्हणाला, माझा प्रभू यहोवा आम्हा संगती आहे. ओके, सगळ्यांनी ऐकलं? हा, माईक तुझ्याकडे ठेव सॉंगसाठी. सगळ्यांनी ऐकलं चर्च? कोणाबरोबर बोलतो? गिदोन सोबत बोल. सगळ्यांनी ऐकलं? येस. का मग सगळ्यांनी ऐकलं? येस. कोणाशी बोलला? गिदोन सोबत. गिदोन काय करतोय? गहू काय करतोय? लपवा. कोणत्या स्थितीमध्ये? ओके, परत रीड कर. आता सगळे लक्ष द्या. सेम 11th वचनापासून. आणि परमेश्वराचा दूत येऊन अबीएझरी योवाश याच्या अफ्रा येथील एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गहू लपवावा. हा, कोणापासून? मिद्यानापासून. गिदोन काम करतोय पण धैर्यात नाही, दडपणामध्ये. येस. कमॉन, गिदोन काय करतोय? काम काम करतोय. करतो. धैर्यामध्ये का भीतीमध्ये? भीतीमध्ये. तो त्याच्या गहूची त्याला खळी करायची आहे, पण तो इतक्या भीतीमध्ये आहे का तेलाच्या कुंडामध्ये तो काय करतोय? गहू लपवतोय. भीतीमध्ये. येस. कशामध्ये आहे? भीतीमध्ये आहे. सगळे बोला कशामध्ये? भीतीमध्ये सगळे आहे. बोला बदस कशामध्ये? भीतीमध्ये आहे. भीतीमध्ये, दडपणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू. तेथे द्राक्षकुंडात त्याची काढणी करीत होता. हा आणि यहोवाचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला म्हणाला, हा, कोण दर्शन देतो? परमेश्वराचा यहोवाचा दूत. दूत. गिदोन
आवाज तिचा ऐकर. भित्रा आहे. कसा आहे? भित्रा आहे. कारण असं लिहिलंय का भिवून. कसं? भिवून. शत्रूच्या भीतीमुळं लपून त्याच्या गहूची काढणी करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवदूत बोलतो. कोण बोलतो? देवदूत. रीड कर. हे बलवान वीरा. हा काय म्हणतो? हे बलवान बलवान वीरा. वीरा. कमॉन चर्च काय म्हणतोय? हे बलवान बलवान वीरा. वीरा. कमॉन ब्रदर्स काय बोलतोय? बलवान वीरा. कोणाला? गिदोनला. नाही, त्याची मानसिकता कशी? भित्री मानसिकता. एक भित्र्या व्यक्तीला परमेश्वर म्हणतो का तू बलवान वीर आहेस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शत्रूच्या भीतीमुळे भयभीत झालेल्या व्यक्तीला परमेश्वर दूत म्हणतो तू कसा आहेस. बलवान बलवान आहेस. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा परमेश्वर का त्यांना डायरेक्ट म्हणत नाही का मी कार्य करणार आहे. ते म्हणतो तुझी मानसिकता भित्री आहे. येस. तुझी मानसिकता. भित्री आहे. तुम्हाला भीतीत जगायची सवय झाली, तुम्हाला निराशेत जगायची सवय झाली, तुम्हाला दुःखात जगायची सवय झाली. आपली मानसिकता बदल. तू एक बलवान वीर आहेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक बलवान वीर भित्रा नसतो. बलवान वीर कोणाला बोलतात? जो धैर्यवान असतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो आव्हानापासून पळत नाही, जो आव्हान स्वीकारतो येस. आणि म्हणतो का जरी नाहीये मी देवाच्या नावाने जाईल, माझा परमेश्वर मला विजय देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर देवदूताद्वारे काय बोलतो? हे बलवान वीरा. कमांड देव तुम्हाला म्हणतोय आज. येस आमेन. कमांड देव तुमच्याशी बोलतोय येस का हालेलुया. तू कोण आहेस. बलवान बलवान वीरा. कमांड वीर आहे. तू कोण आहेस बलवान वीर आणि तू आहे. करू शकतोस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली मानसिकता बदला का मी बाहेर पडू शकत नाही, हे Yes. माझ्या लाईफ मध्ये होऊ शकत नाही, हे माझ्या लाईफ मध्ये येऊ शकत नाही. देव म्हणतो मानसिकता चेंज कर, तू ओव्हरकम करू शकतोस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा दूत आला, देव कार्य नाही करू शकत का? येस करू ज्या शकतो. प्रभूंनी हिजकियाच्या टायमाला शत्रूंना देवदूत पाठवून मारवले. येस. काय पाठवले? देवदूत आणि पाठव. कैक लाख सैन्य काय केलं? मारलं. इथं नाही होऊ शकत का? होऊ होऊ शकतं. ते म्हणतो दरवेळेस तसं नाही करणार. येस. तुझी मानसिकता जर बदलली तर नक्की मी करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची मानसिकता पाहिजे पहिले का इथून पण माझा माझ्या लाईफ मध्ये करू शकतो. येस आमेन. म्हणून ते म्हणतो तू कोण आहेस बलवान. वीर आहेस. सगळे बोला कोण आहे. वीर आहेस. आणि एक वीर ओव्हरकम करतो चर्च. Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने आम्हाला भीतीचा नाही धैर्याचा आत्मा दिला. येस Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन चर्च तुमची मानसिकता बदलल का? येस. करू शकतो का आपण? येस. गोष्टी बदलतील का? येस Amen. बदलणार. जोपर्यंत तुम्ही तयार नाही होत आणि तुमची प्रार्थना हे देवा असं कर रे, ते म्हणतो तू तर ठरव पहिले असं होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी करावं? देवानं. सगळे बोला कुणी करावं. देवानं. पण तुला कॉन्फिडन्सच नाही. तुला कॉन्फिडन्स Confidence नाही. का देव करेल, मग देव म्हणतो मी तरी कुठून करेल. येस. तुझी मानसिकता पहिले काय कर. बदल. बदल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमचं माइंडसेट चेंज करावं लागेल का परमेश्वर ह्या सिच्युएशन काय करू शकतो. बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल का चर्च. येस होणार. तुमचं प्रभू आयुष्य वाढून देईल का. येस Yes. देणार. तुम्ही मरणाच्या दारात असाल, रिपोर्ट सांगतो 10 वर्ष 15 वर्ष, पण म्हणायचं नाही इथून पण माझं परमेश्वर आयुष्य वाढू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे बायबल मध्ये लिहिलं ते माझ्या लाईफ मध्ये पण होऊ शकतं. आमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इथून पण माझा फॅमिलीमध्ये प्रभू एकजूट करून आम्हाला आमची फॅमिली रिस्टोर करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुमचा विश्वास नाहीये का देव करू शकतो, तोपर्यंत देव बी नाही करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आंधळा आला येशूकडे, हे येशू दाविदाच्या पुत्रा मला काय कर. बरं कर. विश्वास आहे का देव करू शकतो. देवाने केलं. येस हालेलुया. 10 कुष्ठरोगी आले. किती? 10. अजून पण असतील त्या कुष्ठरोगाच्या वस्तीत. बाकीचे म्हणले असतील कुठं जाता, कुष्ठरोग नंतर मारल ते दगडानेच मारतील. येस. बाकी म्हणत असतील मेलो तो मेलो पण आम्ही जाणार. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी अप्रोच दाखवला. हालेलुया. जोपर्यंत तुमची मानसिकता नाही ब्लेस होण्याची, देव ब्लेस करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन तुमचं माइंडसेट चेंज करा, कमी ब्लेस होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन होणार का चर्च. येस आमेन. कोण करल. परमेश्वर कर. नो मॅटर काय कंडिशन आहे, घर नाहीये, मे बी लोन पास होत नाहीये, पण मी बिलीव्ह करतो का माझा प्रभू मला घर प्रोव्हाइड करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं माइंडसेट जास्त तुम्ही चेंज कराल, देव तुम्हासाठी गोष्टी कराल. चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकटाच कमवणार आहे, दोघच आहे, ते म्हणतो विलाप फार आहे तुझ्याकडं. काय चर्च. विलाप फार आहे. विलाप फार करतो आम्ही आणि विश्वास खूप कमी दाखवतो. विलाप कमी करा आणि स्वतःवर विश्वास दाखवा. कुणाच्या नावाने. देवाच्या परमेश्वर. का त्या प्रभूच्या कृपेने मी करणार. नावाने. येस येस आमेन. हालेलुया. जस्ट तुम्ही तुमचा विश्वास दाखवाल, लॉर्ड तुम्हासाठी कार्य करल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. आता पहा देव म्हणतो बलवान. वीरा. वीरा. पुढं वाचा. हे बलवान वीरा, यहोवा तुझ्या संगती आहे. हा. मग गिदोन त्याला म्हणाला, माझा प्रभू यहोवा आम्हा संगती आहे.
तर हे अवघे आम्हाला का प्राप्त झाले. पाहतो काय म्हणतो, जर तू संगतीये ना तर मग असं झालंच का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने पहिलं उत्तर भविष्यवक्त्याद्वारे काय पाठवलं होतं की जर त्यांच्या प्रभूच्या ताकदीला तुम्ही कसं मानणार, मोठं मानणार, ते दिवस तुमच्या लाईफमध्ये येणार. येस. मी संगती असून फायदा नाही, तुमची मानसिकता तुमच्या बरोबर नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पहिलेपासून इस्रायलच्या बरोबर आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का नाहीये. Yes, पण ते म्हणतो तुमची मानसिकता तुमच्या बरोबर नाहीये, मग मी तरी काय करू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं माइंडसेट तुम्ही बदललं नाही, तुम्ही भीतीत राहिले, त्यांना तुम्ही मोठं समजलं आणि म्हणून ते लोक तुमच्यावर हावी झाले. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही पण माझ्या बरोबर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मला ती स्टोरी खूप आवडते याईरची कन्याची. अर्ध्या प्रवासात याईर पुढं येशू माग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्ध्या प्रवासात याईर पुढे याईर येशू पुढे मागे. एक जण आहे. मागे. इधर राजा. येशू आहे, कोण आहे. येशू येशू आहे. आणि मी याईर आहे. मी याईर आहे. प्रभू माझ्या घरी चल, माझ्या मुलीवर काय ठेव. हात ठेव. मानसिकता आहे सेट केली का प्रभू येईल, कार्य होणार. येस. येस. प्रभू म्हणतो अगदी राईट मानसिकता आहे, चल बरोबर निघाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्ध्या रस्ता सैतानी बॉम्ब फोडला, तुझी मुलगी काय झाली. मरण मरण पावली. पावली. प्रभू म्हणतो बोललेल्या शब्दाकडे काय लावू नकोस. लक्ष लावू नको. हा इंटरेस्ट घेत नाही, मग नंतर इंटरेस्ट कोण घेऊ लागतो. येशू. येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजलं. पहिले याईर येशूला घेऊन चाललाय, कोणाला. येशूला. चल माझ्या घरी. ते म्हणतो येणार. तुझी मानसिकता आहे का मी तुला ब्लेस करणार, तर मी तुला नक्की ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नंतर यायची मानसिकता बदलली. बदल. तर तू काही नाही करू शकत आता. येस. तू काही नाही करू शकत. प्रवास थांबलाच. येस. पण येशूने कसं बसं कन्व्हिन्स करून त्याला ओढत नेलं. चल बाबा, चल बाबा, चल बाबा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, प्रभू आला लाजराच्या घरी, Yes. बहिणींची मानसिकताच नाही, कोण बरं करेल. येशू. कमॉन, त्यांची मानसिकता होती का. नव्हती. ते म्हणजे लवकर आला असं झालं असतं. आता पुनरुत्थान होणार, कधी होईल. पुनरुत्थानात. अरे प्रभू म्हणतो मी आलोय, पण तुमची मानसिकता बदलत नाही ना, मग येऊन पण माझा फायदा होत नाही तुमच्या लाईफमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी संडे परमेश्वर तुम्हाला भेटायला येतो. येस. एव्हरी डेला जस्ट तुम्ही बायबल उघडता, प्रेयरला बसता, ते तुमच्या बरोबर येतो. येस. पण ते म्हणतो येऊन मी काहीच करत नाही. तुझी मानसिकता. तीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचं जीवन आशीर्वादित होत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदल. मानसिकता. 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 म्हणून देव म्हणला का तू भित्रे नाहीयेस, तुम्ही बलवान वीर आहात. येस. स्वतःवर विश्वास ठेवा का या मैदानांवर तुम्ही वर्चस्व करू शकता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, केलं का नाही केलं. येस केलं. किती लोक उभे केले प्रभूने फक्त. 300. 300. भरपूर लोक आले इस्रायलचे. तो म्हणला नको, कमी करा, कमी करा, कमी करा, आणि कमी केले, आणि कमी लोकांद्वारे देवाने मोठा विजय दिला. येस. हालेलुया. का. कारण आमची काय बदलावी. मानसिकता बदलावी. जोपर्यंत आम्ही डिसाईड करत नाही का मी ब्लेस होणार, तोपर्यंत तुम्ही ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. करा बाबा आता प्रार्थना, बाकी काय तरी. काय म्हणतात कधी कधी सगळं फिरून झाल्यावर, करा प्रार्थना. करा प्रार्थना, आता बघू झालंच झालं. तुझी मानसिकताच नाही, येस. तुझी मानसिकता नाही. मग काय होणार आहे तरी. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यायची मानसिकता कन्फर्म, चल घरी प्रार्थना कर, कार्य होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची रिक्वेस्ट मध्ये ना कन्फर्मेशन पाहिजे का पास्टर होणार आहे, तुम्ही प्रार्थना करा आणि देव कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते शब्द असतात ना, करा बघा आता काय होतं तर बघा. जसं एक मुलाला नाही का फिट यायचे, तो काय म्हणतो, बघ होत असेल तर. करा. येशू त्याला म्हटलं होत असेल तर कर, नाही विश्वास ठेव कमी करणार आहे म्हणून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानसिकता जोपर्यंत चेंज होत नाही, कार्य होत नाही. देवाची इच्छा आहे का आज आमची मानसिकता बदलावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो की तू बलवान वीर आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू करू शकतो, Yes. होऊ शकतं, देव तुला देऊ शकतो, तुझं आयुष्य वाढू शकतं, तुझी स्थिती वाढू शकते, Yes. तुझं मॅरेज प्रभू करू शकतो, तुला संततीद्वारे प्रभू ब्लेस करू शकतो. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल. परमेश्वर करल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नका का मग इतके दिवस तू कुठं होता. मी तर संगतीच आहे, पण तुझी मानसिकता माझ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. कोण उत्सुक आहे. प्रभू. का मग सगळे बोला, कोण उत्सुक आहे. परमेश्वर. परमेश्वर उत्सुक आहे चर्च, पण आम्ही उत्सुक नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे जगामध्ये आहे त्यापेक्षा जे माझ्यामध्ये आहे. ते मोठं आहे चर्च. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शत्रू काय करतो, असं वातावरण निर्माण करतो की तुझे नेत्र फक्त तेच पाहतात आणि तेच घेतात. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो दाखवल, पण तू स्मरण ठेव का याच्यापेक्षा माझ्या बरोबर जो आहे किंवा जो माझ्या संगती आहे तो मोठा आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आम्ही कोण आहोत? बलवान वीर आहोत. सगळे बोला, कोण आहोत? बलवान वीर आहोत. आम्ही बलवान वीर आहोत चर्च. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा का देव तुमच्याद्वारे करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आता देवदूत कोण देवदूत. त्याला मोटिवेट करतोय, पण मानसिकता बघा याची. रीड करू 14 आणि 15 वचन. 14 वचन. मग यहोवाने त्याच्यावर दृष्टी लावून म्हटले, तू आपल्या या बळाने जा आणि इस्रायलाच्या मिद्यानाच्या हातातून तार. मी तुला पाठवले आहे की नाही? रीड कर, रीड कर. तेव्हा हा त्याला म्हणाला, माझा प्रभू, मी इस्रायलाला कशाने तारू? पहा, मनशेत माझे कुळ अगदीच दरिद्री आहे आणि मी आपल्या बापाच्या घरात सगळ्याहून लहान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ऐकलं सर्वांनी? हा, आता सगळे लक्ष द्या. सेम रीड कर. 14 वचन. मग यहोवाने त्याच्यावर दृष्टी लावून म्हटले, तू आपल्या या बळाने जा आणि इस्रायलाच्या मिद्यानाच्या हातातून तार. मी तुला पाठवले आहे की हा, नाही? आता पहा परमेश्वर त्याला काय म्हणतो, तू आपल्या ह्या बाळाने जा. काय शब्द वापरला? या बळाने जा. आणि हा कसा आहे आपल्यामध्ये? भित्रा आहे. कसा आहे? भित्रा. पण ते म्हणतो तू बलवान वीर आहेस Yes, hallelujah. आणि तू आपल्या बळाने जा. कशाने जा? बळाने जा. तू आपल्या ह्या बळाने जा. आता पहा पुढं रीड कर. तेव्हा हा त्याला म्हणाला, माझा प्रभू, मी इस्रायलाला कशाने तारू? हा, काय म्हणतो तो? कशाने कशाने आणि देव त्याला म्हटला, तुझ्यात काय आहे? बलवान वीर बलवान आहे. वीर. तू आपल्या बळाने जा. येस. का म्हण, माझी इच्छा आहे वाचताना सगळे वचनं पकडा. परमेश्वर म्हणतो का तू आपल्या ह्या बळाने जा आणि माझ्या लोकांना काय कर? तार. तार. आणि तो म्हणतो मी कशाने तारू? कशाने जाऊ? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमच्यात ती ताकद बघतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला ती दिसत नाही. देवाला तुमच्याकडून ते कार्य करून घ्यायचंय, पण तुमचा Yes. कॉन्फिडन्स दिसत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भलेही कदाचित तू म्हणतो ते योग्य पण असेल, पण जर देव म्हणतो ना मला करायचंय तुझ्याद्वारे, तर बिलीव्ह करा का देव करून घेईल चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च? कोणाद्वारे करायचंय? गिदोनद्वारे. सगळे बोला, कोणाद्वारे? गिदोनद्वारे. पण गिदोन तयार आहे का? नाही. नाही. गिदोनाची मानसिकता तयार नाही. आता पहा गिदोन काय बोलतो, वाचूया पुढं. पहा, मनशेत माझे कुळ अगदीच दरिद्री आहे. माझं कुळ दरिद्री आहे. मी करू तर कोणत्या बेसवर करू? माझं कुळ कसं आहे? दरिद्री आहे. पुढं वाचू. आणि मी आपल्या बापाच्या घरात सगळ्याहून लहान आहे. आपल्या बापाच्या घरात सर्वातून कसा आहे? लहान आहे. आता परमेश्वर म्हणतो का तू माझ्या नावाने जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हा म्हणतो का माझं सर्व कुळ कसं आहे? दारिद्र्य आहे आणि मी सर्वातून कसा आहे? लहान आहे. म्हणजे ह्याला असं म्हणायचंय का तू भले मला बलवान वीर म्हण, पण मी अशक्तच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कसं? अशक्त. कारण मी तुझ्याकडे बघत नाही, मी माझ्या कुळाकडे बघतो. येस. मी माझ्या पोझिशनकडे बघतो का माझ्या लोकात मी कसा सर्वातून लहान आहे. विजयी. तुझा कुळ देईल, तुझं पद देईल का परमेश्वर देईल? परमेश्वर दे. कोणाकडे बघ? परमेश्वराकडे पण आपण देवाकडे नाही बघत. येस. मी एकटा काय काय करू? येस. सगळ्या बिलीव्हरचं म्हणणं आहे. सगळ्या बिलीव्हरला जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे कशामध्ये? मी एकटा काय करू? मी एकटा. काय करू? ते म्हणतो हाच कॉन्फिडन्स तुला पाडतो. येस. म्हणायला भारी वाटतं. म्हणायला भारी वाटतं. म्हणायला भारी वाटतं. सिस्टर ब्रदर काय करू? मी एकटा काय काय करणार आहे तरी. अरे परमेश्वर म्हणतो तू नाही, तुझा कुळ नाही, तुझं पोझिशन नाही, कार्य परमेश्वर करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतं सैतान येतो आणि भावनात्मकतेचा लाडू देऊन जातो. आम्हाला ते म्हणायला आवडतं, ते सांगायला पण आवडतं. म्हणजे कधी कधी पाषाणात तेच सांगायचं असतं का सगळ्यातून घरात दुखियारा जर कोण असेल तर तो मीच आहे. येस. सगळ्यातून समजदार कोण आहे तर तो मीच आहे. सगळं मान्य आहे बाबा, पण करणार पण तूच आहे ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? आम्हाला देवाचं कार्य नकोय, लोकांची सिंपती पाहिजे. येस. सिंपतीला काय म्हणू आपण? सहानुभूती. काय पाहिजे? सहानुभूती. म्हणजे ह्याला वाटलं मला सहानुभूती देईल देव. प्रभू आमचं कुळ दारिद्र्य, मी लहान आहे, मी काय करू शकतो? अरे मला आवडलं. देवाला आवडलं का? नाही आवडत. ते म्हणतो अरे एवढा टाइम घालतोय तुझ्याशी बोलतोय आणि तू एका सहानुभूती माझ्याकडून अपेक्षा. सहानुभूती देणार नाही परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली मानसिकता बदल. कुळाकडे बघू नको, पोझिशनकडे बघू नको. देवाला तू जरी लहान असेल, अशक्त असेल, पण तिथून देवाला कार्य करायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? येस. एक गाणं आपण गातो.
कोणतं सॉन्ग आहे मनोज ते स्टार्ट कर बरं. सर्व गाव सर्व हा परत परत तो म्हणतो गातानाच लय एन्जॉय करता फक्त. कधी गातानी बच्चे से किसको मारता है. बलवान बलवान मग आता हा पण म्हणतो मी कसा आहे बच्चा आहे. येस येस मी कसा आहे बच्चा आहे. ते म्हणतो बच्चे से ही मारूंगा उसको. येस येस हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किससे मारूंगा. बच्चे से ही मारूंगा. बच्च्याला फक्त गातालाच आवडतं. बच्चे से ही बलवान को फुल नाचतात सगळे. आम्ही फक्त गाण्याची म्युझिक एन्जॉय करतो शब्द एन्जॉय नाही करत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया ते जे गाणं आहे ना या गाण्याचे फक्त काही एन्जॉय करतो म्युझिक म्युझिक फक्त म्युझिकवर डान्स आहे. कधी शब्दांवर पण डान्स होऊ द्यायचे. येस हालेलुया तर हे शब्द तुमच्या जीवाला रेमा झाले ना का बच्चा म्हणजे फक्त वयाने बच्चा नाही देवाला म्हणायचं अशक्ताद्वारे. येस हालेलुया गुणाद्वारे. शब्दाद्वारे जर तू अशक्त आहे असं तुला म्हणायचं तर देव म्हणतो तुझ्याचद्वारे मी कार्य करणार आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया हा पण म्हणतो माझं कुळ कसं छोटं दारिद्र्य माझं कुळ दारिद्र्य आणि माझ्या लोकात मी सर्वातून लहान आहे. ते म्हणतो तू अशक्त आहे का मग मी जास्त इंटरेस्टेड आहे. येस येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया गाताना गाणं किती जबरदस्त होतं चर्चचे गाणं. हे फुल डान्स सगळ्यांचा. बल्ले बल्ले येशू तेरी बल्ले बल्ले रखेंगे शैतानुनु. पेरे तल्ले शैतान म्हणतो प्यारा तल्ले बिल्ले कुछ नहीं मैं इनके ये सिर्फ म्यूजिक पे नाचते इनको शब्द पता. नाही नहीं है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन फक्त बल्ले बल्ले प्यारा तल्ले. शैतान म्हणतो मैं नहीं तल्ले मैं रोज तेरे ऊपर राज करता हूं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च म्युझिक वर नक्की नाचा पण शब्दाचा बी टच होऊ द्या जीवाला. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन किती सुंदर आहे चर्च. तो म्हणतो मी दारिद्र्य आहे माझा कुळ दारिद्र्य आहे माझ्या लोकात मी लहान आहे म्हणजे मी अशक्त आहे. मी अशक्त अशक्त आहे ज्या लोकांना वाटतं ना अशक्त आहे देव काय बोलतोय आज. बलवान कम ऑन देव काय बोलतोय. बलवान वीरा बलवान कम ऑन देव काय बोलतोय. बलवान वीरा प्रेज द लॉर्ड. हालेलुया भेटलं का तुमचं उत्तर. येस कम ऑन भेटलं का चर्च. येस असं म्हणू नका का मी काय काय करू मी किती करू. परमेश्वराला माहिती आहे का तू अशक्त आहे. येस तुझे सोर्स कमी आहेत तुला साथ देणारे कमी आहेत तुझ्या बाजूने स्टँड घेणारे कमी आहेत Yes. तुला समजून घेणारे कमी आहेत पण तुलाच मी विजय देणार आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च आमचा प्रॉब्लेम असा आहे की जे आमच्या बरोबर नाहीये ना त्याचं दुःख आम्ही जास्त करतो पण आम्ही याचा एन्जॉय नाही करत का जो आमच्या संगती. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाही कळलं चर्च. आमचे फ्रेंड्स कधी एकत्र येतात कॉलेजचे असं टाकतात का चला एकत्र जेवायला जाऊ. मग मी असं नोट केलं तिथं की काही काही फ्रेंड्स येतच नाहीत. मग अख्ख्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये फक्त जे नाही आले ना त्यांचंच दुःख. आला पाहिजे येतच नाही टाइमच काढत नाही. मग म्हणलो अरे जे नाही आहे त्यापेक्षा जे आले त्यांचा आनंद घेऊ आपण. येस येस मग ते म्हणलं अरे हे पटलं राहू आपण दरवेळेस एकत्र येतो आणि त्यांच्या नावाने काय फोडत बसतो. बिल भाडत असतं हा आला असता तर अरे जो आलाय त्याच्यात आनंद घे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे तुमच्या बरोबर नाहीये त्याचं दुःख तुम्ही करू. नका जो तुमच्या बरोबर आहे त्याच्यात तुम्ही आनंद करायचे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन कळतंय चर्च तुम्हाला मोठा जॉब नाहीये तुमच्या घरात प्रार्थना करणारे लोक कमी आहेत तुमच्या बाजूने बोलणारे कमी आहेत. जे नाहीये त्याचं दुःख करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जो आहे त्याच्यात काय करा आनंद आणि जस्ट तुम्ही तो आनंद कराल तो विश्वास कराल ऑटोमॅटिक त्या गोष्टी यायला सुरुवात होते. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतंय चर्च ज्या गोष्टी नाहीये त्याचं काय नाही करायचं. दुःख नाही करायचं. सगळे बोला काय नाही करायचं. दुःख नाही मी दुःख नाही करणार. जो माझ्या संगती आहे ना त्याच्यात मी आनंद करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि जस्ट तुम्ही तो आनंद कराल ना त्याच्यात जे नाहीये ते बी यायला स्टार्ट होणार चर्च. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना समजतंय चर्च. नाही कळलं चर्च. काही गोष्टी सोडून द्या काही गोष्टी सोडून द्या. आब्रामाला प्रभू म्हणला मुलगा दे देऊन टाकला पहिले मनातून. कुठून मनातून दिला जस्ट तुम्ही मनातून द्याल आणि याचं दुःख नाही करणार का बाबा मुलगा जाणार आहे. अरे देव तू सांगतीये ना येस ऑटोमॅटिक गेलेली गोष्ट त्याला परत मिळाली चर्च. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया काही काही गोष्टी आम्ही सोडत नाही काय करत नाही. सोडत नाही. तुम्ही दुःख धरून बसता. प्रभू ते नाहीये प्रभू हे नाहीये प्रभू तसे आईबाप का नाही दिले मला. प्रभू तशी वाईफ का नाही दिली मला. प्रभू तसा हसबंड का नाही दिला. प्रभू तसा भाऊ का नाही दिला. जे दिले त्याच्यात काय कर. आनंद कर
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जे आहे त्यात आनंद कर. मग जे नाही आहे ना चर्च, ते बी येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च. याकोबानी आपलं दुःख सोडलं नाही म्हणून त्याला योसेफ लवकर नाही भेटला चर्च. याकोबाने काय नाही सोडलं आपलं दुःख सोडलं. सोडून टाक. याकोबाचा योसेफ गेला काही हरकत नाही, पण तो प्रभू तो आहे ना माझ्या बरोबर. येस. एखादी गोष्ट जर तुम्ही धरून बसले म्हणले ना ते गेलं ते गेलं ते गेलं, तू जो आहे त्यात आनंद घ्यायला शिक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे गेलंय ते यायला स्टार्ट होईल चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कधी मी शिकवल तुम्हाला डीप मध्ये. काही लोक धरून बसतात, धरून बसू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नाहीये ते सोडून सोडून द्या. काय करा, सोडून द्या. जो संगती त्याच्यामध्ये आनंद घ्या. येस. Yes. हालेलुया. आज तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. कमान, आज तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर तुमच्याशी आहे. कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय. ते महत्वाचे का तुमचा देव महत्वाचा? परमेश्वर. मग जे गेलं ना ते जाऊ द्या. जे नाहीये ना फरक पडत नाही, पण माझा देव माझ्या बरोबर आहे. माझा देव माझी दखल घेतो. माझा देव माझ्यात इंटरेस्ट दाखवतो. मी ह्यात आनंद करणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक गोष्टी येतील चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता गिदोन किती उड्या मारला पाहिजे का माझ्यावर कोण बोलतोय, परमेश्वर कोण बोलतोय. इंटरेस्ट दाखवतोय. परमेश्वर interest तो एन्जॉय दिला सोडून, आणि माझ्या कुळातच ताकद नाही, मी लहानच आहे, मी असाच आहे. ते म्हणतो अरे कसं होणार तुझं. आपली मानसिकता काय कर, बदल. जो बोलतोय त्यात आनंद घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. मानसिकता काय करायची. बदलायची. जोपर्यंत मानसिकता चेंज होणार नाही काम होणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल. येस. देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. जसा मार्था मारिया बरोबर होता लाजारासाठी, तोच प्रभू तुमच्या बरोबर आहे. येस. पण मार्था मारिया सारखी आपली मेंटॅलिटी ठेवू नका. येस. याईर सारखी आपली मेंटॅलिटी ठेवू ना. त्या प्रभूला कार्य करू द्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, होईल का कार्य? येस होणार. कोण करल? परमेश्वर. पण काय बदलायची? मानसिकता बदलायची. परमेश्वर करणार चर्च. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माइंडसेट जर नाहीये तर काही होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही अनुभव सांगतो तुम्हाला मिनिस्ट्रीतले. आपल्याकडे गिटार आहे, बेस गिटार, जी इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरली जाते. ती घेतली आपण, वाजवणारा नव्हता आपल्याकडं, आणि इच्छा होती का चर्चचं जे वर्शिप लेवल आहे ह्याला इन्स्ट्रुमेंटची पण काय लागली पाहिजे, जोड लागली पाहिजे. कारण हे इतकं सुंदररित्या करतात पण वाद्य आपल्याकडे कमी आहे. आता घेतली आणि म्हणलं का चला पोरं शिकतील, पण तसा रिझल्ट नव्हता येत. 12-12.5 त्यात घातले, पण उद्देश होता का आराधना काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. जस्ट तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह असेल, जरी रिझल्ट दिसत नाही, देव तुमचा अप्रोच बघून गोष्टी बदलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लेकरं प्रॅक्टिस करत होते पण होत नव्हतं. पण चर्चमध्ये एक असा एक सँटो बदर नावाचा एक भाऊ आहे जो चर्चमध्ये होता, पण आम्हाला माहित नव्हतं तो काय वाजवायचा. गिटार. आणि मग आशिषने त्याला पाहिलं, आणि देवाच्या कृपेने जी गिटार आम्ही घेतली होती त्या गिटारसाठी तो भावाला प्रभूने उभं केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे. कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. कारण मी स्टँड घेणार आणि माझा देव मला यश देईल. Yes. माझा देव माझे कार्य मनसुबे Yes. ब्लेस करणार. देव ते करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमच्यात निगेटिव्हिटी आहे, होईल का, कसं काय शक्य आहे, आता कसं काय होऊ शकतं, तर मग काहीच होऊ शकत नाही. आमचा देव आश्चर्य कर्म करणार आहे. कसा? आश्चर्य कर्म. जे बुद्धीच्या पलीकडे आहे. पण त्या टायमाला आम्ही विश्वास ठेवत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव म्हणतो बलवान वीरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःकडे बघू नको, तुझ्यात परमेश्वर एक वीर पाहतोय. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला एक लढाई लढायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाला मानसिक लढाई होती, दाविदाला शारीरिक लढाई होती, योबाला आजाराची लढाई होती, पण या प्रत्येक लढाईमध्ये हे लोक चांगले वॉरियर बनून उभारले गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला पण कोणाला आजाराची लढाई आहे, कोणाला मानसिक त्रास आहे, कोणाला ऑफिस चॅलेंजेस आहे, कोणाला घरगुती प्रॉब्लेम आहे, कोणाला शेजारी प्रॉब्लेम आहे, कोणाला इतर काही गोष्टी चॅलेंजेस आहेत, पण परमेश्वर म्हणतो की तुझ्यामध्ये एक योद्धा आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करू शकता. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरिया म्हटली असती कसं काय शक्य आहे, पण अप्रोच कसा आहे तिचा, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस परमेश्वर म्हटला ना तुझ्या ठाई प्रभू काय घेईल, जन्म घे. जन्म घे. आडेवेडे घेतले का, नाही नाही घेतले. घेतले. स्टँड घेतला. काय घेतला? स्टँड घेतला. जर प्रभू माझ्या बरोबर आहे, मी स्टँड घेते का माझा देव करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्याशी कोण बोलतोय, परमेश्वर बोलतो. करणार का प्रभू? येस. करणार. कमॉन, करणार का? येस Yes. करणार. आता पुढे रीड करू, पुढे रीड कर त्याच्यामध्ये. 16 वचन. मग यहोवा त्याला म्हणाला, खचित मी तुझ्या संगती असेल आणि तू मिद्यानांना एका मनुष्यासारखे मारशील. तेव्हा हा त्याला म्हणाला,
तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही खून दाखव. काय दाखव? खून दाखव. आता कोण बोलला? गिदोन बोलतोय. हा, कोणाशी बोलतोय? परमेश्वराशी आता पहा, हे खूप सुंदर आहे बरं का. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. यांनी काय केली? प्रार्थना सगळे बोला, काय केली? प्रार्थना केली. आणि परमेश्वराने भविष्य वक्ता देवदूत पाठवला येस. उत्तर देण्यासाठी. काय देण्यासाठी? उत्तर देण्यासाठी. तरी तो म्हणतो का मला अजून पण काय पाहिजे? खून पाहिजे. आता वचन कोणासाठी आलं? गिदोनसाठी. आता इथं सगळे बोला, इथं कोणासाठी आलं? आपल्यासाठी. तरी तुम्हाला अजून पण खूनच पाहिजे. बोलला असं होईलच का? देव करेलच का? शंका धरू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. परमेश्वर बोलतोय, त्यांनी उल्हास केला पाहिजे. अरे देवाला धन्यवाद का आपल्या प्रार्थनेला उत्तर आलं. देवाने आपली दखल घेतली भविष्यवक्त्याद्वारे, दूताद्वारे. आता देव कार्य करणार. पण हा भाऊ या ठिकाणी म्हणतो का मला अजून पण काय पाहिजे? खून पाहिजे. खूप लोक देवाच्या वचनावर संशय धरतात. काय धरतात? संशय धरतात. संशय धरू नका. जसं वचन टच झालं तिथेच आमेन, येस, आता मी रिझल्ट पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. अनेक लोक आहेत ना, ते लगेच पकडतात. ओ देवा बोलला, हा देवाने टच केलं, ओ देवाने त्या गोष्टीवर हात ठेवलं, त्यांनी रिसीव्ह केलं. काय केलं? रिसीव्ह केलं. त्याच्या लाईफमध्ये साक्ष झाली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ते मानताय ते सगळं ठीक आहे बरं का, पण जर पण तर मग राहू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय चर्च? जर तर पण देवा बोलला, फिनिश. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला माझा अशक्तपणा पाहायचा नाही. माझा अशक्तपणा सांगायचा नाही. अशक्तपणात वचन आले. कशात? अशक्तपणा. देव जे बोलला बलवान वीर, देवाने पाहिले हा कसा आहे? अशक्त आहे. अशक्त. हा अशक्त आहे. मग देव जर अशक्त असताना बोलतोय म्हणजे देवाला कंडिशन माहिती आहे. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं अरे देवा कंडिशन अशी असून तू असं कसं काय बोलू शकतो? नाही कळलं? माझी कंडिशन कशी आहे? अशक्त. अशक्त. मग तू कसं काय म्हणतो देवा करणार आहे? पहिले माझी कंडिशन बदल. अरे देव बोलला म्हणजे ऑटोमॅटिक कंडिशन बदलला. बदल. तुमची कंडिशन बघूनच देवाचं वचन येतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलची आणि गिदोनची दशा बघूनच काय आलं? वचन आलं. वचन आलं. देव वेगळं बोलत नाही. जे तुमच्या जीवनात घडतंय ना तेच परमेश्वर बोलतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं होतं चर्च. तुम्ही चर्चला येता, आठवड्याभरात ते संघर्ष असतो, ती प्रार्थना असते, संडेला बरोबर काय येतं? वचन येतं. चर्च तेच तुमचे ब्लेसिंग्स. येस. हालेलुया. जर तुम्ही ते आत्म्यात आत्मसात केले तर त्या वीक मध्ये तुमची साक्ष घडली समजायची. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही म्हणताल नाही बघू पास्टर, सांगतो तुम्हाला नंतर सांगतो काय तर. अरे वचन आलं. काय आलं? वचन आलं. कधी कधी जे लोक चर्चला येत नाही नंतर ते मला सांगतात ना वीक मध्ये कधी भेटून, मग मला वाटतं अरे तू कुठं आला असता तर शश. तुला तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. आणि तुला कळलं असतं का पास्टर नाही देवच बोलला तुझ्याशी. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर हा व्यक्तिगत भेटल, समस्या सांगल, मग ह्याला वाटेल की मी समस्या सांगितली ना माझ्या समाधानासाठी पास्टर हे अध्याय काढून सांगतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं मला तुमची समस्या तुम्ही सांगितल्या का? नाही सांगितली. नाही सांगितल्या. चर्च मधला मेसेज आहे ना दानियल सारखा असतो. कसा? दानियल सारखं. राजा म्हणतो माझा प्रॉब्लेम बी सांगायचा आणि माझं अर्थ पण सांगायचं. परमेश्वर इथं प्रॉब्लेम जी रेस करतो आणि इथं आन्सर पण देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? दानियलच्या पुस्तकात राजा म्हणतो मला स्वप्न काय पडलं ते पण काय करायचं आणि सांगायचं. त्याचा अर्थ पण सांगायचा. म्हणजे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो बी सांग आणि त्याचं उत्तर पण. तू सांग. चर्चला आम्ही येतो, प्रॉब्लेम्स पण बोलतो परमेश्वर, त्याच्या उत्तरवर पण उत्तर बोलतो. पण बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून? काही कळलं? कमॉन, कळलंच प्रत्येकाला. येस. चर्च दानियल सारखं आहे. कसं आहे? दानियल दानियल सारखं. सारखं. तुमचे लाईफचे प्रॉब्लेम्स पण देवच काढतो इथं आणि त्याचे उत्तर पण परमेश्वरच देतो. कमॉन. बोलतो का नाही बोलत? येस. का वीक मध्ये कोणी फोन करतं पास्टर यावर विषय बोला, नाही. पण कोण बोलतो? परमेश्वर म्हणजे देव तुमचा अशक्तपणा पाहतोय, येस. हालेलुया. देव तुमचं दुःख पाहतोय, येस. देव तुमचं निराशमय मन पाहतोय. Yes. आणि म्हणून देव ती अवस्था बघूनच वचन पाठवतो. आता वेगळी खून मागू नका, म्हणा देवा तू माझी दखल घेतली, तू माझ्याशी बोलला, मी बिलीव्ह करतो आणि Yes. वचन मला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? आता जास्त गाणं होईल ना, बच्चे से ही बलवान को मारता. म्हणायचं जरी मी अशक्त आहे, जरी मी अशक्त आहे. पण माझा देव माझ्याच हाताद्वारे गौरव करून घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय चर्च? बोलतोय का नक्की? येस बोल. कमॉन. नक्की बोलतोय. खोटं आपण म्हणू नका. म्हणजे मी देवाला अजून म्हण का देवा खरोखर तू लोकांशी काय कर? बोल. बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन चर्च. अशक्तपणाकडे बघू नका.
कोणाकडे बघायचं? देवाकडे आपली सवय, आपली काय सवय आहे. असं म्हणायचं का मी काय काय करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. च्या सवयीला हवी होऊ द्यायचं नाही. ते तुमच्यासाठी अडखण बनणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा दोनदा तुम्हाला वाटतं का तिथून झालं पाहिजे, नाही होत, काही फरक पडत नाही, मग माझ्या प्रभूकडे बघणार, माझा देव मात्र दुसरी वाट करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं कसं आहे, आम्ही जीवच गुंतून बसलोय का इथूनच झालं पाहिजे प्रभू, इथूनच झालं पाहिजे. अरे नाही झालं देव कुठून पण देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? मर्दकाय म्हणला तू नाही ना, मी जीवनी अडकून ठेवत काय असतं, तूच करावं, चल तू नाही तर नाही, माझा देव दुसरीकडून करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही रिलीज करणार ना गोष्टी मनातून, नाही तर नाही, काय हरकत नाही, माझा देव करेल, देव करणार. चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोडून द्या, काय करा, सोडून द्या. असं निराश होऊ नका. मी अशक्त झालो, तिथून माझा हात निघून गेला, यांनी मदत काढली, त्यांनी त्या गोष्टी केल्या नाही, तो माझ्या बाजूने उभा राहिला नाही, नाही तर नाही, माझा देव माझ्या बाजूने उभा आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय. जर तुम्ही वीक आहात तर मी पुन्हा सांगतो का, देव म्हणतो का मी तुझ्याच द्वारे कार्य करून घेणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन चर्च, समजतंय? एक लास्ट टेस्टिमनी शेअर करतो का, ज्यावेळेस अर्ली डेजमध्ये सेवा आम्ही करायचो, तर एक 15 लोक असतील, 15-20 लोक. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक जावळे सर होते आणि वर्ड प्रभू द्यायचा क्वालिटी. परंतु ज्यावेळेस एखादा कोणी चर्चला आला तर तो वचन नव्हता बघत, तो फक्त गर्दी पाहायचा. किती? गर्दी. अरे 5-10 लोक आहेत तुमच्याकडं, आणि नेक्स्ट टाइम तो येत नव्हता. आम्हाला दुःख वाटायचं का, अरे हे काय बघत नाहीत, वचन बघत. हे फक्त काय बघतात चर्चची. गर्दी. आणि एक 10-15 लोक आम्ही असायचो चर्चमध्ये. अरे तुमच्याकडे तर 5च लोक, 10च लोक. मला वाटायचं यार तू वाचण्यासाठी आला असशील. पण त्या टायमाला सर आणि आम्ही एकमेकांना मोटिवेट करायचो का नाही आपण करू, लोक येऊ न येऊ, आपण विश्वासाने पुढं चालायचं. हेच वचन मोठे रिझल्ट आणतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज देवाच्या कृपेने ती 10-15तली सेवा आज इतक्या मोठ्या रूपात उभी राहिली. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला कॉम्प्रेस करतील, वातावरण निर्माण करतील, त्यांच्याद्वारे तुमची मानसिकता तुम्ही ब्लॉक करू नका. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा नाही मी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या नावाने? परमेश्वराच्या आता नावाने. ज्या भावांनी रात्री पाणी काढलंय, ज्या सिस्टरांनी जी वाचतायत काजल, सकाळपर्यंत इम्पॉसिबल वाटत होतंय. येस. 3 मोटर लावून ते पाणी उपसरलं जात नव्हतं आणि वेगवेगळे पाझर फुटलेत, कुठून कुठून पाणी येत आहे. रात्री पाणी काढलं बी 10 वाजेपर्यंत. रात्री तुम्हाला माहिती आहे कसा तुफान पाऊस झाला. सकाळी 6 आला तर पाहिलं परत अर्ध पाणी शिफ्ट. माझं ठरवलं 9:30 पर्यंत टक्कर मारून बघू, झालं तर ठीक, नाही तर तिकडं जाऊ. पण एक स्टँड घेतला सर्वांनी का नाही करू करू करू. पण मला वाटलं करू म्हणतात पण ते बकेट उचलू हात दुखतील. पण लेकरांनी स्टँड घेतला चर्च. आणि माझ्याकडे वचन होतं या संडेसाठी का तू स्टँड घे. काय घे? स्टँड घे. म्हणलं मी स्टँड घे ना, हात यांचे दुखतील. म्हणलं याचे घरचे मला बोलतील का पास्टर तू तर करायचं, तुला तर करायचं काय, पण आमच्या पोरांना पण तू हे करतो. म्हणून मला काही थोडंसं हे वाटलं, प्रभू एवढं पाणी उपसायचं जोक आहे का. पण त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह होता. नाही करायचंच करायचंच. काजल तर मागच नव्हतं, होईल ना पास्टर, अरे तू करशील, पण बाकीच्यांचं काय. पण स्टँड घेतला चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लिटरली एवढं पाणी होतं इथं, एवढं पाणी होतं. पण देवाला धन्यवाद की जर तुम्ही स्टँड दाखवला ना Yes. का नाही करायचं तर प्रभू नक्की करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचं हार्ट रेडी आहे का नाही करायचं, त्याच देव तुमची हेल्प करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नवीन नाही आहेत. नवीन असते तर तुमचं मूड नसेल तर ते तुमचा मूड तयार करणार, येस. तुम्हाला लाडागुडी लावल कारण मी करणार मी करणार. पण जे लोक प्रभूला ओळखतात, गिदोन तुम्ही इस्रायल आहेत, तुम्ही प्रभूला ओळखणार आहे. तुम्हाला तुमच्या देवाने कुरडून बाहेर काढून आणलं. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. म्हणून हालेलुया. तुमचा विश्वास पाहिजे का तुमचा देव तुम्हासाठी करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणून जमणार नाही का आम्ही अशक्त आहोत, आम्ही Yes. लाचार आहोत. तुम्ही इस्रायल मधून निघाले ना मिस्रातून, तुम्ही लाचार होते, अशक्त होते, तरी मी तुम्हाला बाहेर काढलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे हे लोक आपला इतिहास काय झाले, विसरले. कमॉन, मिस्रात कसे होते, गुलाम कसे होते, गुलाम होते. गुलाम होते, अशक्त होते ना. हा परत मी कसं म्हणतो, आमचं कुळ दारिद्र्य, दारिद्र्य. आमच्या कुळात मी सर्वातून. मी लहान. तुम्ही मिस्रामध्ये पण अशक्त होता, पण तिथं पण देवाने बाहेर काढलं. येस. अहेश्वरोश राजाच्या काळातही इस्रायल अशक्त होतं, पण प्रभूने एस्तरद्वारे इस्रायलला बाहेर काढलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय परमेश्वराने नेहमी अशक्त स्थितीमध्ये त्याच्या लोकांना बलवान केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, करणार का नाही करणार. येस. जे बायबलमध्ये वाचतो ना चर्च, त्या अनुभवाचा वेळ आला आता.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल? परमेश्वर कर. होईल का चर्च? येस येस. कोण करल? परमेश्वर करणार. परमेश्वर करणार, पण माझा विश्वास पॉझिटिव्ह आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी स्टँड घेईल, मी पाय उचलल आणि माझा देव मला यश येस. देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी पुन्हा सांगतो, जर मानसिकता नाहीये तर मग होणार, नाही. पण जर मानसिकता आहे का देव करू शकतो तर देव नक्की करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान होईल का? येस होणार. कमान होईल का? होणार. कोण आहात तुम्ही प्रभूचे? बलवान वीर. कमान चर्च कोण आहात? बलवान वीर. स्वतःला मोटिवेट करा चर्च. जे सेवेत आहे ते म्हणा मी देवाचा अभिषिक्त आहे, येस. मी देवाचा अभिषिक्त आहे. कमान बोला जे सेवेत आहे मी म्हणा मी देवाचा अभिषिक्त आहे, मी देवाचा मी देवाचा अभिषिक्त आहे. मी देवाचा अभिषिक्त आहे. तुम्ही तुमच्यावर तर डिक्लेअरच करणार आहे तर कोणता अभिषेक वाहणार? येस. जसं त्याला म्हणले तू कोण आहेस? बलवान वीर आहे. वर्षीपर्यंत म्हणावं का मी देवाचा आराधक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही डिक्लेरेशन द्याल तुमच्या जीवनावर तो अनाउंटिंग आउट होणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे प्रार्थनेला जातात ना, फक्त जाऊ नका, डिक्लेरेशन द्या, प्रभूच्या पायापाशी बसा, म्हणा मी बलवान वीर आहे, मी देवाचा Yes. अभिषिक्त आहे, देवाचा अनुग्रह मजवर आहे, मी Yes. देवाचं कार्य करणार, मी प्रार्थना करेल, देव कार्य करणार. जसं तुम्ही Yes. डिक्लेअर द्याल अनाउंटिंग वाहणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही बिलीव्ह करत नाही, लोक तरी कसे बिलीव्ह करतील? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले कोणाचा विश्वास दाखवायचा? स्वतःचा. जे सेवा करणार आहेत पहिले स्वतःचा विश्वास दाखवा. येस. जर तुमचा विश्वास आहे तर लोकांना तो विश्वास अभिषेकाच्या स्वरूपामध्ये जाणवणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमचाच विश्वास नाहीये तर अनाउंटिंग तुम्हीच लॉक केला आणि तुम्हाला वाटतं रे अभिषेकच नाही, तू आपला अभिषेक रिलीज कर म्हणजे ऑटोमॅटिक अनाउंटिंग मूव्ह होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिक्लेरेशन द्या चर्च. येस. काय करा? डिक्लेरेशन द्या. जाहीर करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मला प्रभू शिकवतो मी ते तुम्हाला शिकवतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 days आम्ही कन्फेशन देतो. आता या 6 दिवस मी म्हणणार का प्रभू जे रविवारी पेरलं ते या आठवडी मी साक्ष ऐकणार आहे, येस. जे त्याच्या पहिले पेरलं ते प्रभू उगवणार आहे. येस. आमेन. असं नाही का आजचं वचन झालं म्हणजे संपलं. 6 दिवस बोलणार मी घडी 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 तेच. म्हणजे हे वचन मग लोक म्हणतात आम्हाला वचन आठवलं बरं का अचानक, इकडं आम्हाला काय द्यावं लागतं? डिक्लेरेशन. कमान कळतंय ह्याला हे वचन आज दिलं, 6 दिवस मी जाहीर करणार इकडं का प्रभू धन्यवाद ते वचन काम करतंय. त्याच्या पहिलीचे पण वचन काय करतात काम करतात. आणि अचानक कधी साक्षी येते, मला नाही का त्या टायमाला पासून तुम्ही वचन दिलं होतं ते मला आठवलं. येस. जसं तुम्ही इकडे बोलणार ते वचन तिकडे ऍक्टिव्हेट होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस तुम्हाला बोलायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही बोलाल अनाउंटिंग मूव्ह होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून डिक्लेरेशन द्या का मी देवाचा अभिषिक्त आहे, मी देवाचा बलवान वीर आहे, मी देवाचा आशीर्वादित आहे आणि दाविदाप्रमाणे देव त्याच्या गौरवासाठी मला उंच करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च? इस्रायल गोल्ल्यातला बघून घाबरलं. प्रभू म्हणला होता का त्यांच्या देवाला तुम्ही काय होऊ नका. घाबरू नका. घाबरू नका. गोल्ल्यातला दावीद पाहून घाबरला, नाही. दावीद गोल्ल्यातला पाहून त्यांनी स्टँड घेतला आणि म्हणून देव म्हणला का तुझ्या बरोबर मी पण स्टँड घेणार. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक शत्रूला मोठं समजतात त्यांच्या बरोबर मी नाही, पण दावीद जर तू आहे तू स्टँड घेणार आहे तुझ्या बरोबर मी आहे. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन तुम्ही दावीद आहात का इस्रायल आहात? दावीद. कमॉन कोण आहात? दावीद आहे. गोल्ल्यातला बघून घाबरू नका. जर तुम्ही घाबरले तर तुमच्यापासून कोण दूर जातो? परमेश्वर. पण जर तुम्ही स्टँड घेतला तर तुमच्या बाजूने देव उभा आहे. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही स्टँड घ्या, देवाचं कार्य तुम्हाला दिसणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी पहिलेच कार्य दिसणार नाही, काही कार्य स्टँड घेतल्यानंतर दिसतं. येस. किती लोकांना समजलं? हे खूप महत्वाचं मी सांगतोय. प्रत्येकाला वाटतं का पहिले ब्लेसिंगची चाहूल लागली पाहिजे, पहिले स्टँड घे, पहिले स्टँड. स्टँड. मग तुला कळलं का देव तुझ्या बरोबर आहे. येस. काही लोकांचं म्हणणे पहिले मला कळू दे का देव माझ्या बरोबर आहे. हा कसा मला पहिले काय दे, खून दे, काय दे, खून दे. डाऊट धरू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा का देव तुमच्या बरोबर आहे, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवल का देवाचं कव्हरिंग तुमच्यावर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांची मानसिकता गिदोनासारखी कशी आहे, गिदोन सारखी. वचन दे वचन दे वचन दे वचन दे, कधी नाही येणार वचन. म्हणजे असं रँडमली काय उघडतात, वचन. असं बायबल उघडायचं, अरे आला आजचं वचन आलं. सगळं बायबल कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. सगळं बोला, सगळं बायबल कोणासाठी आहे? आपल्यासाठी. अरे ते अख्खं माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते अख्खं बायबल माझ्यासाठी. माझ्यासाठी. मला बिलीव्ह करायचं का नेहमी माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतं चर्च माझी इच्छा आहे का चर्च आत्म्यात पुढे गेलं पाहिजे. येस.
तुमची आध्यात्मिक लेवल आहे ना आता पुढे गेली पाहिजे चर्च. Yes. नेहमी तुम्हाला जाणवणार नाही का लॉर्ड तुमच्या बरोबर आहे. नेहमी भावना येणार नाहीत. काय येणार नाहीत? भावना भावना येणार नाही. भावना जरी नाही आल्या विश्वासाने जा. येस. कळतं मी जे बोललो? कमान सगळ्यांना समजतंय? नेहमी काय येत नाहीत? भावना नेहमी ते सराउंडिंग ते ॲटमॉस्फिअर येणार नाही राव. आज तसं वाटत नाही, जरी वाटत नाही, पण विश्वास माझा आहे. आणि जर तुम्ही विश्वास करणार ऑटोमॅटिक तो सराउंडिंग उत्पन्न होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता अनाउंटिंग यांना समजतो त्या लोकांना समजून सांगतो मी, ज्यांना अभिषेक समजतो. कधी कधी त्यांना अभिषेक जाणवत नाही. काय जाणवत नाही? अभिषेक जाणवत आणि अभिषेक नाही जाणवला त्यांचा विश्वास कमी पडू लागतो. त्यांना वाटतं देवच नाही सांगते, आज देवच नाही सांगते. चर्च भावनेवर जाऊ नको, विश्वासावर जा आज. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही विश्वासाने जाल अभिषेक ऑटोमॅटिक जाणवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी भावना येणार नाही. कधी कधी येईल, प्रभूला धन्यवाद, पण नाही आली तर काय करायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाच्या विश्वासाद्वारे पाऊल उचलायचा का? जरी अभिषेक जाणवत नाही पण माझा बिलीव आहे प्रभू तुझं वचन आहे तर ते काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ते वर्ड काम करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून घरी वातावरण नसेल, फिलिंग्स नाही येत तशा, सगळं निगेटिव्ह, चर्चला येताना पण आज खूप संघर्ष असेल, काही फरक पडत नाही. विश्वासाने जा. कसं जा? विश्वासाने जा. लॉर्ड करणार आहे चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कधी कधी कसं खूप आनंदाने येतो आपण. आज घरी पॉझिटिव्ह होतं सगळं, सोडायला पण आले, आज एकदम हॅपी आहे, सगळ्या गोष्टी जुळून आल्या. देवा धन्यवाद, सगळं ओके आज. म्हणजे तुझ्या बरोबर कोण आहे आज? परमेश्वर परमेश्वर आणि आज घरी लय राडा झालाय, खूप धुमाकूळ झालाय, मग आज देव नाही तुझ्या बरोबर. आहे. मग तुझ्या फिलिंग्स आज नाही येत, नाही आज काय, आज खरं नाही. फिलिंगवर जाऊ नको, फिलिंग देट बाजूला. नाही माझा विश्वास आहे का अजूनही माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जो घरातला राडा आहे ना, तू जाऊपर्यंत परत प्रभू चेंज करून टाकणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भावनेच्या पलीकडे जा, येस. विश्वासाने. कसं? विश्वास. विश्वासाने सराउंडिंग बदलल्या जातं चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान तुम्ही बलवान वीर आहात, येस. प्रभू करू शकतो तुमच्याद्वारे. येस. आमेन. आणि प्रभूला करायचंय पण तुम्ही तयार पाहिजे. येस. होईल का? येस होणार. कमान होईल का? येस होणार. कमान तुमचे रिपोर्ट बदलतील का? येस. कमान तुमचं घर होईल का? येस. कमान तुमचे लेकरं नीती मार्गाने चालतील का? येस. कमान घरामध्ये ऐक्य येईल का? येस. कमान जॉब नवीन येईल का? येस. नवीन बिझनेस प्रभू प्रोव्हाइड करेल का? येस. कमान प्रभू करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानसिकता चेंज, रिझल्ट दिसणार चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया आपण. प्रभू धन्यवाद का अभिषेक मोठ्या सामर्थ्याने पटकन डोळे बंद करा, आपले हात उभारा. या अनाउंटिंगमध्ये मिक्स व्हा चर्च, या अभिषेकामध्ये मिक्स व्हा. अगदी सुरुवातीपासून देवाची उपस्थिती इथं आहे, कारण देव या मंडळीचा शिरोमणी आहे आणि तो प्रत्येक रविवारी आमची भेट घ्यायला येतो. आज तो आमच्याशी बोललाय आणि ते म्हणतो का निराशा सोड. देवाने ऑलरेडी दखल घेतली. माझा विश्वास आहे का वचनाद्वारे सर्व देहाचे बंधन तुटलेत, दैहिक मानसिकता निघून गेली आणि आता स्वतःबद्दल एक वेगळी भावना उत्पन्न होत आहे. आता स्वतःबद्दल एक वेगळी भावना उत्पन्न होत आहे. सर्व नकारात्मकता, निराशा, अपयश, सर्व जडपणा, इवन जगण्याची आशा, हे सर्व जे काही सैताचे स्पिरिट्स होते त्याचा घेरा या वाट्यात तुटलाय. वचन तुम्हाला शुद्ध करतं. वचन तुम्हाला दैहिकरित्या शुद्ध करतं. माझा विश्वास आहे या वचनामध्ये देवाच्या अभिषेकाने तो सर्व निराशेचा दूत तोडलाय. आता देव म्हणतो आपली नजर बदल. तू बलवान वीर आहेस. तू बलवान वीर आहेस. आपल्या अशक्तपणाकडे बघू नको. तुझ्याकडे काय नाहीये, कोण तुझ्या बाजूने नाहीये, कोण तुला सोडून गेलंय, कोण तुला एकट्यात टाकलंय, कोण तुझी मदत करत नाही, कुणी आपले हात आखडून घेतले, यापेक्षा याच्या पलीकडे जो तुझ्याशी आज बोलतोय, जो तुझी मदत करायला तयार आहे, जो तुझं वातावरण चेंज करायला तयार आहे, जो तुझ्या लाईफची दखल घ्यायला तयार आहे, जो तुझ्या लाईफ मध्ये तुला साक्षीकडे घेऊन जायला तयार आहे, त्या प्रभूकडे बघ. त्या प्रभूकडे बघ. तो परमेश्वर म्हणतो का तू बलवान वीर आहे. तू बलवान वीर आहेस. तू देवाचा अभिषिक्त आहे. तू देवाचा आराधक आहे. तू देवाचा अनुग्रह व्यक्ती आहे. तू करू शकतो. कमॉन, तू करू शकतो. कमॉन, आपल्या मनाशी बोला, आपल्या जीवनावर जाहीर करा. एव्हरीवन जे जाहीर करा आपल्या जीवनावर, या आजाराच्या भयात मी जगणार नाही. नाही, जी मानसिकता आहे माझ्या मनात मरणाची, मी मानसिकता तोडतो आणि म्हणतो आयुष्य देणारा परमेश्वर आहे. आयुष्याची वाढ करणारा परमेश्वर आहे आणि मी जगणार.
मी माझ्या जगणार आहे लेकरांची बाप्पा. लेकरं पाहणार. Yes, हो बाप्पा. मी माझ्या लेकरांची लेकरं पाहीन. Yes, yes, देव Father. मला जगवणार. Yes, देव sir. माझं लाईफ वाढवणार. मी हो, देवाचा बाप्पा. महिमा पाहणार. Amen, कम ऑन amen. डिक्लेरेशन द्या चर्च. Jesus. जे आर्थिक घेरा आहे, Yes, पगार कमी आहे, Yes, खर्च जास्त आहेत, Yes, लेकरांचे शिक्षण आहेत, Yes, इतर काही Father. गोष्टी आहेत, घर खर्च आहे, पण हा Yes. घेरा तोडा चर्च. Yes, का नाही? sir. मी हा घेरा तोडतो. हो दे बाप्पा. माझा पुरवठा माझ्या प्रभूद्वारे. येस आमेन. मी या स्थितीवर मात देणार. ये Jesus. माझा आर्थिक स्थिती परमेश्वर बदलणार. Yes, या amen. घरामध्ये बरकतता येईल. Yes, पुरून Lord. उरणाऱ्या गोष्टी होतील. येस दे बाप्पा. मी मोठमोठ्या वैभवशाली गोष्टी माझ्या घरात माझ्या जीवनात मी स्वीकारतो. स्वीकारतो दे माझे बाप्पा. लेकरं अन्नाला तरसणार नाही. Yes, चांगल्या yes. गोष्टी तरसणार नाही. Yes, मी बाप्पा. पण माझ्या लेकरांना उत्तम देऊ शकतो. Yes, yes. मी ते करू शकतो. हो आणि दे देवाच्या बाप्पा. कृपेने मी ते करणार. आणि Yes, माझा हे देव मला बाप्पा. पुरवठा करणार. येस सर. ज्यांचे मॅरेज होत नाही, येस हे बाप्पा. आपली मानसिकता सोडा. येस येस स्वतःच्या सुंदरतेबद्दल येस किंवा मध्यस्थीबद्दल ये जीसस. नाही, इथून पण देव मला देऊ शकतो. येस सर. इथून पण माझा प्रभू माझ्यासाठी करू शकतो. Yes, amen. आणि त्या विश्वासाने पाऊल उचल आणि Yes, उत्तम yes. ते प्रभू तुला देईल. तू देवाचा गौरव पाहिजे. ये जीसस. जे विवाहित आहेत पण त्यांची कूस बंद आहे, येस सर. रिपोर्ट तुझ्या विरोधात आहे, येस सर. वय तुझ्या विरोधात आहे, येस येस. पण देव तुझ्या बरोबर आहे. आमेन आमेन. देव तुला उंच करण्यामध्ये आहे. Hallelujah. म्हणून वय बघू नको, रिपोर्ट yes. बघू नको, Yes, शरीराचे कॉम्प्लिकेशन्स बघू नको. Yes. जो परमेश्वर देव तुझ्यामध्ये उत्सुकता दाखवतोय, Yes, आज त्या amen. देवाकडे बघ. तुझी Yes, कुस Jesus. वाहती करल, Yes, तुझी कुस sir. वाहती करल. Yes, तू Jesus. एकाची अपेक्षा केली, Yes. देव तुला 2 देईल, देव तुला 3 देईल. Yes, देव yes. तुझ्या कल्पने पलीकडे तुला ब्लेस करल. तू Yes, देवाची amen. महिमा पाहणार. ये जीसस. ऐक, तू बलवान वीरस. येस येस सर. कमान चेवस त्या गोष्टी सोडा. ये जीसस. जसं गिदोन म्हणतो ना का, माझं कुल दारिद्र्य येस येस. आणि मी लहान आहे, Yes. अनेक गोष्टी मागे आम्ही लपतोय. ये जीसस. सोड ती गोष्ट, सोड दे. सोड ती गोष्ट आपल्या मनातून. येस येस. ज्याच्याबद्दल तू म्हणतो का प्रभू ह्यांनी माझा साथ दिला असता, हे Yes. माझ्या बाजूने उभे राहिले असते, ह्यांनी Yes, मदत yes. केली असती, त्या लोकांच्या प्रती तो दुखवटा सोड. येस. त्या लोकांच्या प्रती तो राग सोड. Yes, त्या yes. लोकांच्या प्रती निराशा सोड. सोड. ती अपेक्षा त्या लोकांकडून सोड. Yes, म्हणून yes. तू ब्लेस होत नाहीये. येस. तू जो स्वतः लोकांची सहानुभूती घेतो, येस येस. ही सहानुभूती घ्यायचं बंद कर. Yes. म्हणजे देव तुझी भेट घेईल आणि Yes, ते तुला amen. ब्लेस करल. Yes, Jesus. कम ऑन, मी प्रे करतो, सर्व सहानुभूती घेणारे स्पिरिट्स येस येस येस. येशूच्या नावाने निघून जा. निघून जाऊ दे दे बाप्पा. जे सहानुभूतीच्या चक्कर मध्ये Yes. स्वतःला अशक्त समजतात Yes, किंवा yes. अशक्त प्रेझेंट करतात, Yes, Jesus. नाही मी अशक्त नाहीये, येस. माझा देव मला उंच करणार. येस येस. जरी माझ्या बाजूनी लोकांनी हात काढलेत, येस फादर. मला कुणी आर्थिक मदत करत नसेल, येस येस. कुणी नातेवाईक मला विचारत नसेल, येस येस. त्यांच्या नजरेमध्ये माझ्या परिवाराचं मोल नसेल, Yes. हे प्रभू त्या लोकांचा राग मी धरत नाही, Yes, त्या sir. लोकांचा द्वेष मी करत नाही, Yes, त्या Jesus. लोकांबद्दल आता मला कोणतं रडणं रडायचं नाही. Yes, yes. मला माझा देव उंच करणार आहे. Amen, amen. मी कोणाचा मोहताज नाही. Yes, sir. मला माझा पुरवठा माझ्या परमेश्वराद्वारे आहे. Amen, amen. मला उंच करणारा माझा देव आहे. Yes, मी Jesus. नातेवाईकडे बघणार नाही, Yes, मी Father. लोकांकडे बघणार नाही. Yes, माझी sir. सहाय्यता कुठून येते? Yes, माझी Papa. सहाय्यता त्या डोंगरावरून, त्या Yes. परमेश्वराकडून येते Yes, आणि तोच amen. देव मला उंच करल. Yes, येशू Jesus. नावाने मी तुमच्या लाईफवर हे आशीर्वाद जाहीर करतो. Speak तुला out, देव Papa, अद्भुत करणार. Papa, तू मस्तक आहे, Yes, तू sir. मस्तक आहे, Yes, तू Jesus. मस्तक आहे, Yes, तू Father. मस्तक आहे. Yes, मी अनाउंटिंग Jesus. पाहतोय, Yes, आर्थिक sir. स्थिती चेंज होते, Yes, फायनान्स Jesus. चेंज होते, Yes, वो Father. ब्रेक सगळे तुटत आहेत. Yes, जे काही Father. स्ट्रॉंग होल्ड आहेत बंधनाचे, ते बंधन Yes. रिलीज होते. कमॉन कमॉन, ख्रिश्चन नावामध्ये दे मी बाप्पा. पुन्हा डिक्लेरेशन देतो. स्वीकारतो दे बाप्पा. ज्यांच्याबद्दलही तुम्ही बोलताय येस येस सर. का ह्या व्यक्तीने ते केलं नाही, Yes, त्या व्यक्तीने ते Jesus. केलं नाही, येस येस. तू त्याद्वारे तुझे आशीर्वाद थांबवलेत. ये जीसस. कदाचित त्यांनी ते केलं नसेल, पण येस तुला उंच करणारा व्यक्ती नाही, तुला उंच करणारा देव आहे. येस आमेन आमेन. तुझ्या लेकराचे नोकरीचे मार्ग मोकळे करणारा व्यक्ती नाही, तो परमेश्वर आहे. येस आमेन. म्हणून व्यक्तीप्रती जो तू कडूपणा धरलाय, येस. प्रभू मला सांगतो का मन त्याला तो कडूपणा सोड. ये जीसस. सोड आपल्या लेकराच्या प्रती तो कडूपणा. येस येस. कदाचित ते स्थळ असेल येस. का तुला वाटलं असेल की ते स्थळ माझ्या लेकराला भेटावं, ते भेटत नसेल, सोड तो कडूपणा. येस येस. माझ्या लेकराची काळजी माझ्या देवाला आहे. ये जीसस. ही माणसाकडे का पाहावं? येस फादर. माझा देव उत्तम नोकरी माझ्या लेकराला देईल. येस आमेन. माझा प्रभू उत्तम साथीदार माझ्या लेकराला देईल. येस हे बाप्पा. मी देवाची महिमा पाहणार. हालेलुया. कम ऑन चर्च, लोकांकडे जो रुसवा तुम्ही धरलाय येस येस. आणि त्याद्वारे स्वतःला अशक्त तुम्ही समजताय, हे Yes. देवाला आवडलेलं नाही. Yes. हे देवाला आवडलेलं नाही. Yes, आज yes. ती गोष्ट सोडायची आहे. Yes, yes, आज त्यातून sir. मोकळं व्हायचंय. Yes, आणि जो Jesus. मोकळा होईल, जो म्हणाल का नाही देवा मी तुझ्याकडे पाहतो, Yes, मला बाप्पा. माफ कर, काही मी चुकलो प्रभू, Yes, yes, तो sir. व्यक्तीला देव उंच करणार आहे. आमेन
Amen, तू amen. आपल्या बळाने जा, Yes. तू देवाचा गौरव पाहशील. Yes, Jesus. आता लोकांकडे बघायचं नाही, Yes. देवाकडे बघ. देवाद्वारे उन्नती आहे, Yes, amen. देवाद्वारे वैभव आहे, Yes, देवाद्वारे Father. ब्लेसिंग्स आहे. Yes, Jesus. तो परमेश्वर तुला ब्लेस करणार. Yes, amen. लोकांची मध्यस्थी बघू नको. Yes, yes, sir. तुला वाटतं का जर त्यांनी मध्यस्थी केली असं माझा संसार तुटला नसता? Yes. देव तुझ्यासाठी मध्यस्थी करणार. Amen, amen. देव मोहताज नाही व्यक्तीचा. Yes. जो प्रभू प्राण्याशी बोलतो तो परमेश्वर व्यक्तीशी बोलू शकतो. Yes, yes, sir. त्याची झोप प्रभू उडवेल, Yes, त्याच्या amen. आत्म्याशी देव बोलल Yes, yes, आणि sir. तुटलेल्या गोष्टी परत जुडेल. Yes, Jesus. प्रभू करल तुझ्या गौरवासाठी. Yes, sir. ओ धन्यवाद देश. धन्यवाद देतो देवा. थँक्यू प्रभू, तुझं मोठं प्रेझेन्स मी पाहत आहे, हो देवा. तुझं अनॉइंटिंग मी पाहत आहे प्रभू. Yes, yes, मी Father. तुला महिमा गौरव देतो. महिमा देतो देवा. धन्यवाद, तू माझी भेट घेतली, Yes, yes, देवा. माझी मानसिकता बदलली. Yes, देवा. इवन चर्च साठी म्हणतो का धन्यवाद. धन्यवाद हे देतो चर्च देवा. वाढणार, Yes, amen. इथलं लेवल ऑफ अनॉइंटिंग वाढणार, Amen, amen. वचन वाढणार, Hallelujah. टेस्टिमनीज वाढणार, Yes, amen. वर्शिप वाढणार, Amen. प्रभू डिसायपलशिप वाढणार, स्वीकारतो प्रभू देवा. मोठमोठे कार्य होणार. Hallelujah. आम्ही बिलीव्ह करतो पित्या, स्वीकारतो देवा बाप्पा. आम्ही तुझे अभिषिक्त आहोत. Yes, yes, sir. कमॉन, आता जे सेवेमध्ये आहे डिक्लेरेशन द्या. Yes, Jesus. जे सेवेमध्ये डिक्लेरेशन द्या. तू एकटा नाही, देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. Yes, Jesus. जिथं तू जाशील Yes. देवाची उपस्थिती तिथं येणार. Yes, amen. देव तिथं कार्य करणार. Amen, तू amen. जाहीर कर का तू प्रार्थना करशील Yes, आणि yes. देव तिथं मध्यस्थी करणार. Hallelujah. देव तिथं कार्य करणार. Amen, तू amen. वचन बोलशील, लोकांचा लाईफ टर्न होईल. Yes, yes, तू sir. एखाद्याला प्रार्थनेचं आमंत्रण देशील, Yes, त्याच्या yes. हार्ट प्रभूसाठी आकर्षित होईल Yes, आणि तो amen. येशूमध्ये येईल आणि तू देवाची महिमा पाहणार. Yes, Jesus, sir. आम्ही तुला महिमा देतो, महिमा देतो देवा आम्ही तुझी बाप्पा. स्तुती करतो पित्या. स्तुती करतो देवा बाप्पा. धन्यवाद, तू आमच्या बरोबर आहे धन्यवाद ईश्वर. आणि यापेक्षा मोठ्या गोष्टी आम्ही करू. Yes, yes, Father. तुला महिमा. Yes, देवा बाप्पा. कालपर्यंत अशक्य वाटणारं आजची फेलोशिप हो दे बाप्पा. तू करून घेतली. Yes, yes, Father. तुझ्या नावाला धन्यवाद. धन्यवाद देतो देवा थँक्यू, तू बाप्पा. अद्भुत परमेश्वर धन्यवाद आहे. देतो देवा बाप्पा. तुझं वचन कोण अडवणार पित्या? Yes, yes, sir. तुला महिमा आणि गौरव. महिमा देतो देवा बाप्पा. थँक्यू, तू आमची दखल घेतल्याबद्दल. Yes, yes, sir. येशू नावाने